आता धान्य साठा पाहिला, किती लोकांना किंवा किती सैन्यांना पुरायचा धान्य साठा? 1000 कुटुंबियांना 7 वर्ष पुरायचा. एवढं धान्य या गडावरती राहायचा. जसा हा गड छत्रपती शिवरायांचा जन्म म्हणून ओळखला जातोय, तसाच महसूल म्हणजे जेवढा काय शेतकऱ्या पूर्ण जमेल पिकवेल तो पूर्णपणे गोळा केला जायचा आणि इतरही गडांना तो पुरवला जायचा. जुन्नर मध्ये किती गड किल्ले आहेत? 7 गड किल्ले आहेत. किती? चावंड, जोवदन, हडसर, निमगिरी, शिंदोळा, नारायणगड आणि शिवनेरी असे पूर्ण या तालुक्यात 7 गड किल्ले आपल्याला पाहायला भेटते. तर आता आपण ज्या ठिकाणी थांबलो आहोत हे ठिकाण म्हणजेच पाण्याचं ठिकाण आहे, जल व्यवस्थापन. आता आपण महान आहोत तर आपले पूर्वज महान होते, आपले पूर्वज महान होते की नाही? त्यांना कळायचं की ज्या ठिकाणी पाणी लागेल त्याच ठिकाणी ते पाण्याचं टाकं खोदण्याचं काम चालू करायचं, किंवा त्यांना माहिती आहे की या ठिकाणी पाणी लागेल म्हणून या ठिकाणी आपण गड बांधायचं, किंवा असे पूर्ण भूगर्भशास्त्र आपण ज्याला म्हणतो ते खूप तज्ञ होतं पूर्वीच्या कालखंडामध्ये. आता या ठिकाणी पाण्याची व्यवस्था कशी केली गडगोडांवरती सांगितलं 65 पाणी देतो. ते 2 महत्वाच्या टाक्या त्या म्हणजे कुठल्या? गंगा आणि जमुना. आता गंगा जमुना ही नाव आपल्याला कशाची वाटतात? नद्यांची, बरोबर ना? पवित्र नद्यात म्हणून या टाक्यांना गंगा आणि जमुना नाव दिलेलं आहे. आता समोर तुम्हाला पूर्णपणे एवढी टाकी दिसते, लोखंडी ग्रिल लावलेली. एवढीच टाकी पूर्ण आपण ज्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी एक पाण्याची टाकी आहे. बाहेरच्या टाकीला बोलतात नानपोडी आणि आतल्या टाकीला बोलतात पाणपोडी. पाणपोडी म्हणजे पियायचं पाणी आणि नानपोडी म्हणजे वापरायचं पाणी. जेवढं पावसाचं पाणी पडेल तेवढं सर्क्युलेशन होऊन म्हणजे झिरपून पूर्ण हे टाकं भरलं जायचं. गडाचा माथा अगदी वरती आहे, तिथून ते पाणी पूर्णपणे या ठिकाणी भरलं जायचं. आता ह्या टाक्याची खोली जर आपण पाहिली, खोली 25 ते 30 फूट खाली खोली आणि रुंदी पण तितकीच आपल्याला पाहायला भेटते. या टाक्यात जाण्यासाठी 2 गेट आहेत, त्या ठिकाणी एक गेट आहे, त्या ठिकाणी एक गेट आहे. गेट मधून आपण आतमध्ये गेल्यानंतर पायरी मार्ग लागणार आहे आपल्याला. पायरी मार्ग पार केल्यानंतर या पाणपोडीमध्ये जाऊन आपण बिस्लरीच्या व्यतिरिक्त आणि थंडगार आणि शुद्ध पाणी कुठे असेल तर त्या पाणपोडीमध्ये असेल. आपल्याला सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवरायांचा जन्म या गडावरती झालेला आहे. महाराजांनी जो पहिला पाण्याचा बोट घेतलेला आहे तो याच टाक्यातून घेतलेला असतो. त्याच्यामुळे की पाणी खराब कशामुळे होतंय? जर सूर्यप्रकाश पडला तर त्याच्यामध्ये काय शेवाळ निर्माण होते, बरोबर ना? या पाणपोडीमध्ये सूर्यप्रकाश जाईल का? म्हणून पिण्यायोग्य पाणी कुठलं असेल? या टाक्यातलं, पाणपोडीमधलं. आणि या टाक्यांना शिवतीर्थ हे म्हटलं जाते. अशा प्रकारे या पाण्याची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. पुढे पाहणार आपण शिवकुंज, कमारी मस्जिद, इमाम खान महाराजांचा जन्मस्थळ. समजली माहितीतली?